लातूर रिअल इस्टेट ग्रुप मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लातूर मधील डीमार्ट रोडला विश्व पॅलेसच्या मागे असलेला हा 7 BHK बंगलो, जो की लोकेटेड आहे निर्मला नगरी मध्ये। तर आज आपण या व्हिडिओ मध्ये संपूर्ण बंगला बघून घेणार आहोत। बंगल्याची पार्किंग, लोकेशन आणि प्रत्येक रूम, बाथरूम सगळं काही व्यवस्थित बघून घेणार आहोत। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा, ज्यामुळे लातूरमधील विक्रीसाठी असलेल्या प्रॉपर्टीची माहिती सर्वात आधी आपल्याला मिळेल। जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रॉपर्टी, जमीन, घर किंवा दुकानाची जाहिरात करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता। आपण सध्या डीमार्ट रोडवर विश्व पॅलेसच्या समोर उभारलेले आहोत आणि विश्व पॅलेसच्या अगदी पाठीमागे आपला 7 BHK बंगला आहे। विश्व पॅलेस पासून थोडं पुढे गेल्यावर डाव्या हाताला एक टर्न आहे, तिथून सरळ गेल्यावर पहिला डावा हा टर्न घेतल्यास समोरच तुम्हाला निर्मला नगरी दिसेल आणि याच ठिकाणी पहिलाच हा 7 BHK बंगला सेल साठी आहे। चला तर या बंगल्याची अधिक माहिती पाहून घेऊया। या बंगल्याचा प्लॉट साइज आहे 2000 स्क्वेअर फूट आणि बिल्डअप एरिया आहे 1425 स्क्वेअर फूट। एकूण 7 रूम्स आहेत, ज्यात 6 रूम्स मध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम आहे। सर्व रूम्स मध्ये एसी उपलब्ध आहेत आणि हॉल मध्ये 2 एसी आहेत। बंगल्यामध्ये एंटर करताना समोर दिसेल तुम्हाला प्रशस्त असं पार्किंग एरिया। इथे तुम्ही आरामात 2-3 गाड्या पार्क करू शकता। पार्किंग एरिया खूपच स्पेशियस आणि सिक्युअर आहे। त्यानंतर 3 स्टेप वर गेल्यावर आहे प्रशस्त असा हॉल। या हॉल मध्ये पीओपी, फर्निचर सगळं काही तुम्हाला बंगल्यासोबत भेटणार आहे। हॉल मध्ये 2 एसी उपलब्ध आहेत। एंटर करताना डाव्या बाजूला आहे किचन। किचन मध्ये 1 एसी आणि हॉल मध्ये 2 एसी या ठिकाणी उपलब्ध आहेत। किचन कडे एक दार आहे, त्याच्या मागे आहे युटिलिटी एरिया। हा एरिया वॉशिंग मशीन आणि स्टोरेज साठी खूप उपयुक्त आहे। हॉल मध्ये सुद्धा एक बाथरूम आहे। हा बाथरूम गेस्ट साठी अत्यंत सोयीचा आहे आणि क्वालिटी फिटिंग सह बनविलेला आहे। आता आपण वरच्या मजल्यावर जाऊया। पहिल्या मजल्यावर आहे 4 बेडरूम, त्यापैकी 3 बेडरूमला आहे अटॅच टॉयलेट बाथरूम। हा आहे पहिला बेडरूम। तुम्ही बघू शकता या बेडरूम मध्ये सुद्धा पीओपी चे काम झालेले आहे व तसेच एसी बसवलेले आहे आणि व्हेंटिलेशन साठी खिडकी सुद्धा सोडलेली आहे। रूम साइज खूपच गुड आहे आणि नॅचरल लाईट सुद्धा येते। आणि हा आहे अटॅच टॉयलेट बाथरूम। बघू शकता तुम्ही, बाथरूम खूपच मोठा आहे आणि प्रीमियम क्वालिटी फिटिंग वापरलेली आहे। आणि असेच आणखी एक बेडरूम आहे, ज्याला अटॅच आहे बाल्कनी विथ एसी। तुम्ही बघू शकता हा बेडरूम सुद्धा खूपच मोठा आहे आणि याला पण अटॅच आहे खूपच मोठी अशी टॉयलेट बाथरूम। आणि हा आहे या बेडरूमची बाल्कनी, जिथून तुम्हाला चांगला व्ह्यू मिळतो आणि फ्रेश एअर मिळते। हा आहे तिसरा बेडरूम, ज्याला अटॅच आहे बाल्कनी। हा बेडरूम देखील स्पेशियस आहे आणि सर्व मॉडर्न एम्युनिटी सह आहे। एसी, प्रॉपर व्हेंटिलेशन आणि गुड लाइटिंग उपलब्ध आहेत। आणि हा आहे चौथा बेडरूम। यात सुद्धा व्हेंटिलेशन साठी खिडकी आहे आणि बाथरूमची व्यवस्था सुद्धा आहे। हा बेडरूम देखील स्पेशियस आहे। आता आपण जात आहोत दुसऱ्या मजल्यावर। दुसऱ्या मजल्यावर जाताच तुम्हाला समोर दिसतो 5वा बेडरूम। हा बेडरूम एकदम सेम आहे खालच्या बेडरूम सारखंच। बघू शकता याला पण खूप मोठी अशी टॉयलेट बाथरूम आणि सर्व प्रीमियम फिटिंग आणि स्पेशियस लेआउट आहे। त्यानंतर आहे 6वा बेडरूम। बघू शकता यामध्ये पण मोठी अशी बाथरूम आहे आणि याला सुद्धा व्हेंटिलेशन साठी खिडकी आणि बाल्कनी, एसी सगळे आहे। आणि हा आहे या बंगल्याची प्रशस्त अशी बाल्कनी। इथून तुम्हाला सराउंडिंग एरियाचा ब्युटिफुल व्ह्यू दिसतो आणि इव्हिनिंग टाइम मध्ये येथे बसून रिलॅक्स करू शकता। आणि आता आपण जाऊया लास्ट बेडरूम मध्ये, जो की 7वा बेडरूम आहे। बघू शकता हा बेडरूम पण खूपच मोठा आहे आणि या बेडरूमला पण खालच्या बेडरूम सारखीच बाथरूम आहे, म्हणजेच हाच साइजचा बाथरूम खालच्या बेडरूम मध्ये आहे। आता आपण जाऊया टेरेसवर, म्हणजेच 3rd फ्लोअरवर। टेरेसवर गेल्यावर तुम्हाला समोर दिसतं गजानन रेसिडेन्सी आणि तुम्हाला आजूबाजूचा सगळं व्ह्यू दिसते। तुम्ही बघू शकता टेरेस पण खूपच मोठा आहे आणि इथून डीमार्ट सुद्धा दिसते। टेरेसवर तुम्ही गार्डन बनवू शकता किंवा एंटरटेनमेंट एरिया बनवू शकता। या बंगल्यामध्ये पाणी व्यवस्था आणि लाईट सुविधा उपलब्ध आहे। संपूर्ण प्राइम लोकेशन मध्ये आहे आणि गजानन रेसिडेन्सी बाजूलाच आहे। डीमार्ट, हॉस्पिटल, स्कूल अगदी जवळच आहे। तर हा होता 7 BHK बंगल्याची प्रॉपर्टी टूर। जर तुम्हाला हा बंगला आवडला असेल तर बंगल्याची अधिक माहिती व संपर्क, बंगल्याचे गुगल लाईव्ह लोकेशन आणि बंगल्याची किंमत डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेली आहे। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। जर तुम्ही फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आणखी अशा कुठल्या लोकेशनवर प्रॉपर्टी हवेत। आम्ही असेच प्रॉपर्टी आणखी घेऊन येत आहोत तुमच्यासाठी। धन्यवाद।